अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे पुढे पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी वेशोदा भोजन घाली नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे पुढे विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळण कडिये घेती नवल केवले केवळे नकळे कानोबाची पुढे तुका मने नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवळे केवळे नकळे कानोबाची पुढे देवाधी त्यांच्या कृपादानी त्याचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाराम यांची केली स्मरण वै सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरणा ते श्री गुरुचे नमस्कार आता उपायवन वसंत जो आज्ञेचा हृदय अमृतची परमूर्त कारुण्याचा
अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे पुढे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री देहोनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा काला प्रसंगातील अभंग आजच्या चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. आजचं हे चिंतन श्री क्षेत्र अरगडे गव्हाण या पुण्य पावन नगरीमध्ये बऱ्याच दिवसापासून हा नाम सप्ताह विशेष पर्व गीता जयंती मोक्षदा एकादशी असा संगम साधून या सप्ताहाचं नियोजन समस्त गावकरी मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी, सर्व यजमान मंडळी, आज माझे यजमान अशोकरावजी जाधव बऱ्याच दिवसापासून या माझ्याकडे यांची सेवा आहे. संपूर्ण गावकरी मंडळी, भजनी मंडळी, परगावून आलेली सर्व गुणवान भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज हे चिंतन काल्याचं आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. गुरु प्रसादाची थोरी असे महिमा श्रेष्ठ भारी, प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा. अंतकरणातले मलविक्षम दोष जाण्यासाठी इथे या ना गुरुजी, समोर बसा, इथे या बस. मनाची शांतता आणि तृप्ती होण्यासाठी ताकद असेल तर प्रसादात आहे. प्रसादात त्या प्रसादावरती नामरूपी संस्कार पडल्याच्या नंतर त्या प्रसादाला नाव येतं प्रसाद. अगोदर त्याला नाव दही आहे, लही आहे. करती नामाचे चिंतन करी कानोबाचे ध्यान. चिंतनाशिवाय मनाची शांतता नाही, तृप्ती नाही. मनाची शांतता नाही. काय चिंतनात ताकद आहे अण्णा? चिंतने चिंतने तद्रुपहा तुका मने आळी झाली भिंगोरी सगळी काळ सारा. करून शक्य बल. आता करून शक्य बल चिंतनात काळ गेल्याच्या नंतर. आता म्हणले आता काही करायची गरज नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. ही नाम चिंतनाची ताकद आहे. प्रसाद सेवेसाठी निवडलेला काल्याचा अभंग आहे. काला किती जीवनामध्ये महत्वाचा आहे. जीवनामध्ये माणसाचा शेवट कालानं भरावा. काल्यानं शेवट तो होतो तुझी आणि
आणि शेवट गोड होण्यासाठी तुकाराम महाराजांना काय केलं अण्णा? यासाठी केला होता, यासाठी केला होता, परमार्थ गेला, पूर्णतेला परमार्थ गेल्याचा ढेकूर आला तुकाराम महाराजांना. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. आता कुठं पळायचं राहिलं नाही, कुठं चालण्याचं राहिलं नाही. आता माझ्या जीवनाची तृप्ती झाली. विठ्ठला हा प्रसादाचं कीर्तन एक काला आहे. काला किती महत्वाचा असतो जीवनामध्ये. जीवनाचा कालवा संपण्यासाठी काला असतो. काला तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, किंवा हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. अनेक जन्माची साधना पूर्ण केल्याच्या नंतर देव आपल्याला प्रसाद देत असतो, काला देत असतो. तो काला कुठे होतो, कशाचा होतो, यापेक्षा कोण देतो. काला करीती नारायण देव भक्त दोन्ही करिता ती काला. देवामध्ये संतांमध्ये भक्तामध्ये काला होतो आणि जीवामध्ये कालवा होतो. कालवा संपवण्यासाठी काल्याची गरज आहे, म्हणून ते भगवान परमात्मा आपल्याला आज काला देतात. वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. ऐशे नाही म्हणजे कैसे नाही, कवळ काही काल्याचे नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला मिळतील, पण काला मात्र मिळणार नाही. काला खाण्यासाठी बऱ्याच देवानं मुक्ती केली, पण तो काला बऱ्याच जणांना मिळाला नाही. तो काला खाण्यासाठी भगवंताला ब्रह्म सोपान तो झाला भक्तानंद वत्सला. भगवान परमात्मा आपल्याला काला देते. ते काला खाण्यासाठी शुद्ध वाळवंट पाहिजे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. शुद्ध अंतकरणामध्ये तुम्हाला मला भगवान परमात्मा देतात. त्या भगवंताचे अवतार पुष्कळ सांगितले. भागवतामध्ये अवतार 24 सांगितले, गर्ग संख्येमध्ये अवतार 6 सांगितले आणि मुख्य अवतार मात्र 2 सांगितले. ते ज्ञानवरायाने सांगितले. तर रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. मुख्य अवतार 24 आहे. त्यानंतर गर्ग संख्येमध्ये अवतार 6 सांगितले. अंश, अंशांश, कला
आवेश पूर्ण आणि परिपूर्ण तो सातवा अवतार सातवा अवतार आठवा वेळोवेळा बाप रखमा देवर विठ्ठल जवळ आनंदुरे आजी आनंदुरे सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे जीवनामध्ये आनंद प्राप्त होण्यासाठी आम्ही साधना केली 1 2 3 4 5 6 इथुले विचारून नको परमानंदुरा 1 परमात्मा 2 जीवशिव 3 शरीर 4 वेद 5 कोश 6 शास्त्र इथुले विचारून नको परमानंदुरा आणि 7वा अवतार प्रभू रामचंद्राचा आणि 8वा अवतार भगवान श्रीकृष्णाचा. या 8व्याचं दर्शन होण्यासाठी आणि 7व्याची भेट होण्यासाठी 6 मारावं लागतात. 6 किती? 6 मारल्याशिवाय 7व्याचं दर्शन नाही आणि 8व्याची भेट नाही. 6 कोणते मारायचे? 6 मारायचे. एका ठिकाणी दुसरा प्रसंग आहे, काम क्रोध वक्रा मारा आणि पूजा रुक्माईच्या वरा. हे 6 मारायचे. हे 6 षडविकार मारल्याशिवाय तुम्हाला 7व्याचं दर्शन नाही आणि 8व्याची भेट नाही आणि 8व्याची भेट झाल्याशिवाय जीवाची मुक्तता नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, हे 6 मारा. 6 मारल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं दर्शन होईल. असा अनंत व्यापक भगवान परमात्मा काय करतो ते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत, अनंत या शब्दाचा अर्थ आहे न अंत इति अनंत. सुखा गोकुळीचे पार नाही अंत. अंत पार नाही लेखा कुठलिया सुखा तर गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या शब्दाचा अर्थ आहे अनंत इति अंत. ज्याचा अंत पार लागत नाही. अंत जसा ज्ञानाचा अंत नाही, ज्ञानाला अंत नाही. ज्ञान कशाला म्हणतात? जिथपर्यंत नजर पुरत नाही त्याला ज्ञान म्हणतात. जिथपर्यंत नजर पुरते त्याला विज्ञान म्हणतात आणि विज्ञानाला खरं समजणं याला अज्ञान म्हणतात. अर्जुन आता यात नाव ज्ञान प्रपंच हे विज्ञान हे तर सत्य बुद्धी अज्ञान हे ही जाण. ज्ञानाचा अंत लागत नाही. तसं गोकुळातील सुखांना भगवंताचा अवतार झाल्यामुळे ज्या लोकांना सुख झालं ते अवर्णनीय सुखी. कधी कधी सुखाच्या गोष्टी माणसाला सांगता येत नाही एवढा आनंद होत असतो. एखादा बहरून गेलेला मनुष्य, चाल म्हणणारा मनुष्य एवढा बहरून जातो त्याला दुसरं काही सुचत नाही. कीर्तनामध्ये तप्त झालेला लुप्त झालेला मनुष्य एवढा बहरून जातो त्याला दुसरं काही सुचत नाही. आणि चिंतन ऐकणाऱ्या माणसाला दुसरं काही आवडत नाही, ते अगदी बहरून जातो. अंत पार नाही लेखा तसं अनंत ब्रह्मांडे उदरी. ब्रह्मांड पुन्हा एक अभंग आहे. अनंत ब्रह्मांडे
एका रोमी आईशे कोंडे. रोम 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 या शब्दाचा अर्थ आहे केश. केश कुठं शब्द आलाय? पंचीकरणामध्ये स्थूल देहाच्या पंचकृत पंचमहाभूताच्या पृथ्वीचं तत्व आहे. अस्थि मांस त्वचा नाडी रोम. अस्थि मांस त्वचा नाडी रोम. रोम या शब्दाचा अर्थ आहे केश. जेवढे शरीराला केश आहेत, केश तेवढे ब्रह्मांड. रोमे होती जाती ब्रह्मांड. ब्रह्मांडे रोम केश. तसे भगवंताच्या उदरामध्ये म्हणजे पोटामध्ये किती ब्रह्मांड? अनंत ब्रह्मांडे उदर. शब्द दोन एक पुन्हा एक अभंगामध्ये. तो अभंग मंगळवारचा आहे देवीचा. पिंडांड ब्रह्मांड मांडी चौक भरीला आशनी पाचारिणी कुळ स्वामिनी आई तुळजा भवानी. चौक भरली. पिंड आणि ब्रह्मांड. एका देहाला पिंड म्हणायचं आणि अनेक देहाला ब्रह्मांड म्हणायचं. असे ब्रह्मांड किती? अनंत ब्रह्मांड. साठवले जातात. तो परमात्मा कसा आहे? विश्वाचा व्यापक. तो परमात्मा कसा आहे? विश्वाचा व्यापक. विश्वंभर साक्षी नय अनुमानाशी वेदशास्त्रा. नवलगे माये नवलगे माये चोरोनिया खाये नवनीत. भगवंताचं नवले. कोणतं नवले? अनंत ब्रह्मांडे उदरी हे नवले. अनंत ब्रह्मांडे उदरी हे नवले. पण थोडीशी वेगळी भाषा वापरतो. अनंत ब्रह्मांडे उदरी हे नवल नाही, कारण तो व्यापक परमात्मा आहे. हे नवल नाही. पण अनंत ब्रह्मांडे उदरी हे नवल नाही. मग हरी हा बालक नंदा घरी हे नवले. अहो तो परमात्मा आहे, त्याला सगळं काही करता येईल. अहो हरी गवळ्याच्या घरी
ना, तो बालक होतो, मोठ्याचा लहान होतो, हे नवले. म्हणून नवल केवडे केवडे. त्या भगवंताचं नवले आश्चर्य आश्चर्य. नवल तेव्हा होतंय एखादी गोष्ट घडलेली नाही आणि एखादी गोष्ट जरा वेगळ्या प्रकारची घडली ना, नवल वाटतं त्याचं नवल. मला वाटतं नवल नामदेव महाराजाला वाटलं, नवल नाथ महाराजाला वाटलं आणि नवल मुक्ताबाईला वाटलं. मुक्ताबाईला नवल वाटलं. मुंगी उडाली असं नुसतं नवल नाही, थोर नवल. नवली मुक्ताबाईनं सांगितलं काय नवले. मुंगी. मुंगी कुठे, केवढा जीव आहे, सगळ्यात लहान प्राणी ती उडाली. मुंगी उडाली आकाशी आणि तिने गेले सूर्याशी. नवलच आहे ना. एखाद्या लहान माणसानं काल्याच्या प्रसादाची पंगत देणं, एखाद्या लहान माणसानं एखाद्या सप्त्यात एखाद्या महाराजाला 51,000 रुपये देणं. काय झालं म्हणा ना, तुम्ही होत म्हणा, माघात लागतो. आपल्या जवळ असल्यावर देणं, आपण श्रीमंत हे देणं वेगळं, पण काही नसताना एवढा मोठेपणा करणं नवल आहे नवल. मुक्ताबाईंना नवल झालं, आनंद झालं. साधकाच्या गोष्टी काही बदल झाला की संतांना नवल होते. महाराज लोकांच्या बोलण्यात काही नवल झालं, वेगळं वेगळं आलं तर लोकांना आनंद होतो. काय कीर्तन केलं महाराजानं, वा वा वा. आम्ही याला पाहिलं होतं लहानपणी, काहीच नव्हतं येत. नवल होतं माणसाला, नवल. आणि तुम्हाला सांगू, आपलं लेकरू कसं आहे, किती मोठं झालंय, त्याचा खरा आनंद तिघायलाच होतो. आपलं लेकरू मोठे आणि मोठं झालंय त्याचा तिघायलाच आनंद होतो. आई वडिलांना गुरुला, बाकीच्याला आनंद होईल तो वेगळा भाग, पण खरी दौलत ते. आणि देवाला केव्हा आनंद होतो, आपला भक्त जर स्वानंदात नाचत असेल तर देवाला आनंद होतो. विठ्ठला नवल केवडे केवडे. आणि या कान्होबाचं, या परमात्म्याचं कोडं कळत नाही जगाला. कोडं त्याला म्हणतात ज्याचा प्रश्न वेडावाकडा असतो पण उत्तर मात्र सरळ असते, त्याला कोडं म्हणतात. एखादा अर्थ लागत नाही माणसाला अभंगाचा. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले पेले बाराती, लटकेने बोलो आम्ही वर्तमान खोटी, लटके गेले कटके तिथे गाडगे एवढे राळे, उडत चिमणी चरत चालले वाटी एवढे डोळे. ससा सशानं सिंहग्राशीला बेंडूक आले लोटे. हे कसं आहे, बोलणं नवलाच आहे, नवलाच आहे. आणि हे जे कोड उगवीन, हे जे कोडातून बाजूला सरकल, ते नाथ महाराज म्हणतात तो सद्गुरूचा बेटा. म्हणून पुन्हा कोणतं नवल झालंय अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
परमात्म्याचं आश्चर्य सांगितलं, काही नवलाच्या गोष्टी सांगितल्या. एक मिनिट, नवल सांगितलं. नवल काय? नवल आहे थोर नवलाव झाला. नवल झालं म्हणजे काय? वांजे पुत्र प्रसवाला, थोर नवलाव झाला. नवल तेव्हा होते जगात काही गोष्टी अघटित घडतात, त्या नवलाच्या गोष्टी घडतात. म्हणून इथे नवल सांगितले. नवल केवडे केवडे नकळे कानोबाची कोडे. त्या परमात्म्याचं कोडं कोणाला कळत नाही, उघडा होत नाही, आणि ते मात्र नवले. काय नवले? आता प्रमाण घेतलेलं. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. अहो, पृथ्वी जेने तृप्त केली हे नवल नाही. ज्ञानोबाने रेड्याला बोलवलं, रेड्याला बोलवलं, हे नवल नाही. काय बोलवलं हे नवल. काय बोलवलं हे नवल नाही. वेदाला बोलवलं हे नवल. वेदाला बोलवलं हे नवल नाही. कोणता वेद बोलवलं हे नवल. ऋग्वेदाला बोलवलं हे नवल. कोणाला बोलवलं हे नवल नाही. रेड्याच्या मुखातून बोलवलं हे नवल. अहो, रेड्याच्या मुखात बोलवलं हे नवल नाही. कोणी बोलवलं हे नवले. ज्ञानोबा रायाला बोलवलं हे त्याचं नवले. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. पृथ्वी जेने तृप्त केली, संपूर्ण पृथ्वीला तृप्त केलं त्या भगवान परमात्म्यानं. त्या पृथ्वीला सगळ्यांना तृप्त केलं, पण ज्यानं तृप्त केलं त्याला तृप्त करणारी यशोदा मैया. काय नवले प्रभू. जावनिया मागे धावनिया मागे यशोदा भोजन. यशोदा भोजन. वा, यशोदेनं भोजन घातलं भगवान परमात्मा. जेव घातलं भगवान परमात्मा, ज्यानं सगळ्याला जेव घातलंय. कारेनाथ विशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो. भगवंताला नाव आलं गीतेमध्ये. काय? हुतात्मा परमात्माचे मुक्तानाम परमागती. हुतात्मा सगळ्यांचं भरण पोषण पालन करतो, सगळ्याला सांभाळतो, सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझं मोकलेले आईशी नाही, पण तू एकच काम कर. जैशी स्थिती आहे तैशा बरी आहे. माणसं जशी अवस्था असेल तसं राहत नाही. माणसं काही नवलच करतात ना. दुसऱ्यासारखं करायला बघतात, हे बी नवलच आहे. दुसऱ्यासारखं करून साधू सारखं करावं, संत सारखं करावं, देवासारखं करावं हे नवल. माणसानं माणसासारखं करणं हे नवल नाही हो. हे नवल नाही. माणसानं केलं तर संत सारखं करावं, देवासारखं करावं हे मोठं नवल आहे. माणसानं देव व्हायचं, माणसानं माणसापेक्षा मोठं होणं हे तेवढं महत्वाचं नाही. पण पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. आणखी पुन्हा एक नवल सांगितलं पुढच्या चरणात. विश्वव्यापक कमलापती ओम
ईश्वम विष्णुर्वषटकारो भूत भव्य भवत प्रभु भूत कुरुत भूत भृत भाव भूतात्मा भूत भावना विश्वाचा व्यापक त्याशी गवळण कडवे घेती कोणाशी कडे घेती कडे घेती हे नवल नाही कोणाशी घेती विश्वव्यापक कमलापती कडे घेती त्याशी गवळण नवल केवडे केवडे कडेवर तर कोणी घेतय ना आपल्या ती कडेवर आहेत अण्णा परमार्थामध्ये मनुष्य थकला भागला की कडेवर घेतात संत भागलिया मज महातील कडिये कडिये घेणे म्हणजे परमार्थात भागत का मनुष्य परमार्थात थकत का परमार्थात मनुष्य थकत नाही पण तुकाराम महाराजांची भाषा वेगळी आहे परमार्थात थकले म्हणजे एखाद्या वेळेस ज्ञानेश्वरी वाचू लागला आणि ज्ञानेश्वरी वाचत असताना तुम्हाला एखादी गोष्ट कळाली नाही की समजायचं थकलो ओवीचा अर्थ लागला नाही की समजा थकलो त्यावेळेस संत कडेवर घेतात म्हणजे तुम्हाला ती ओवी सांगतात ते चालते ज्ञानाचे बिंब जयाचे अवयव सुखाचे कोंब एर मानसाची भाग लोकाची ते संत हे चालत बलत बिंब आहे आणि ते तुम्हाला सांगतात म्हणजे कडेवर घेतात भावा मोल रुडे जगासाठी भावा एकासाठी खांदा हे तो आपल्याला कडेवर घेतात आणि संपूर्ण परमार्थ करायला लावतात आणि करून आपल्याकडून घेतात अशी संत म्हणून विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळण कडे घेती नवल केवडे केवडे नकळे कानोबाची कोडे जगद्गुरु तुकाराम महाराजांना अवताराच्या बाबतीत सांगितले सगुण अवतारे का निर्गुण अवतारे माणूस आहे का कोण आहे हे महत्वाचं नाही पण त्यानं समाजासाठी आपल्यासाठी कोणता नटाचा बदल केलाय शेवट
ते उच्चारावे केले देवे गोकुळी भगवंतानं कोण्या अवतारामध्ये चरित्र केलं ए दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीताये रांगत रंगने चरित्र केलं कोण्या अवस्थेमध्ये चरित्र केलं ए दशे दशे म्हणजे अवस्था त्या बालपणामध्ये भगवंताने चरित्र केलं नुगडता बालपणाची फुली जेनेम्या अदान्वे सृष्टी निर्माण केली महाराज म्हणतात बालपणामध्ये काय काय केलं भगवंताने काग बगरिठा मारिले बालपणी हे दैत्य खानी बुडविली प्रथम पुतनेचा घात द्विजा भटाचा विपरीतार्थ तिचा कागाचा अनर्थ आम्ही देखील समजते हे सगळं बाल अवस्थेत त्यानं मारलं कोणाला मारलं सुरुवातीला पुतना ही स्तनामध्ये विष दूध आणि रक्त घेऊन आली तीन गोष्टी आणल्या यशोदा मैयाने भगवंताला पाळण्यात टाकलं अंगाई गीत गावली झोका देऊ लागली तेवढ्यात हे आली आणि तिनं उठवलं पुतना मावशी चतुर्दशीच्या दिवशी आली भगवंताला जाण्यासाठी घेण्यासाठी तिची गडबड होती पुतना मावशीला आवाज दिला पुतना मावशीने आवाज दिला यशोदे यशोदा म्हणली हळूच बोला बाळ झोपलंय बाळ झोपलंय कोण म्हणती यशोदा बाळ झोपलंय झोपलं म्हणणं येणं पाय हालीनं पुतना मावशी म्हणती यशोदे काय खोटं बोलतीस ग तू झोपलं म्हणतीस पोरग तर पाय हलवायले पोरग होतं का ते पोरग म्हणतं आमच्या आईला कळत नाही मी का झोपायला आलो का आणि झोपायला ते का कीर्तन आहे का काय झोपायला आलो नाही भगवंतानं पाय वाजवला पायात वाळे होते वाजले यशोदा माया जवळ गेली पुतना मावशी जवळ दिलं पुतना मावशीनं मांडीवर घेतलं भगवंतानं तिन्ही पदार्थ पिऊन टाकले रक्त विष आणि दूध पण या तिन्ही गोष्टी घेत असताना भगवंतानं डोळे झाकले डोळे झाकण्याचे बरेचसे कारण सांगितले डोळे का झाकले भगवंताला विचारलं भगवंता तुम्ही दूध प्राशन करताना डोळे का झाकले भगवंतानं लवकर सांगून टाकलं म्हणजे मी हिला पाहू शकत नाही म्हणून झाकले लोकांना विचारलं महाराज आमचं समाधान झालं नाही डोळे नेमके कशामुळे झाकले तेवढं तसं कुठ कारण सांगितलं काय कारण सांगितलं म्हटले ही पुतना आहे वासना आहे ही अविद्या आहे हिला मी पाहू शकत नाही म्हणून मी डोळे झाकले त्यावर पुन्हा शंका घेतली देवा चांगल्याला तरी तुम्हीच जन्म दिलाय वाईटाला तरी तुम्हीच जन्म दिलाय मग तुम्ही याला का पाहू शकत नाही त्यावेळेस भगवंताने पुन्हा उत्तर दिलं कार्य असं वाईट झालंय आणि मी जर हिला पाहिलं तर ही पुन्हा चांगली होईल आणि चांगलं झाल्यावर हिला मला मारता येणार नाही म्हणून मी डोळे झाकले डोळे झाकण्याचे कारण आहेत मुंच मुंच असा दोनदा शब्द वापरला पुतणीनं भगवान सोड 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 दोनदा वापरला सोड दोनदाच का एकदा हे लोकातून सोडून एकदा परलोकातून सोड जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा हनुमंतरायाला दोनदा शब्द वापरलाय शरण शरण जी हनुमान दोनदाच वापरला एकदा स्थूल शरीरानं एकदा सूक्ष्म शरीरानं प्रणाम घातला भगवंताला तुकाराम महाराजांना ज्या अर्थी तुकाराम महाराज हनुमंताला शरणागती करतात तेव्हा हनुमंतराय मोठेच असावा हा विषय त्याचा पण मुंच मुंच असे दोन शब्द वापरले मला सोड म्हणून भगवान म्हणले मी धरतच नाही आणि धरलं तर सोडत नाही
सोडल्याच्या नंतर पुन्हा वरचोर पुन्हा वरचोर पुन्हा मामल भट पाठवला. मामल भट कोण? हे राक्षसाईचं मारण्यासाठी पाठवले. मामल भटाने ब्राह्मणाचा वेश घेतला. पंचांग धोतर पंचा सगळं काही नेसलं. जानव घातलेलं आहे आणि गेले घरी. यशोदा मायानं आंघोळ घातली. लेकराला सचित होती त्यावेळेस तिथे गेले. तिथे गेल्याच्या नंतर यशोदानं सांगितलं बसायला. पाठ टाकला. पंचांग थोडा पाठ ठेवला. बऱ्याचशा गोष्टी केल्या. ब्राह्मण बोन पंचांग काढलं. काय कुठं सांगावं काय कोणाला सांगावं हे कळालं पाहिजे. कोणाला काही सांगू नये कोणाला कसं बी सांगू नये. ब्राह्मणानं पंचांग काढल्याबरोबर यशोदेला सांगितलं यशोदा माया मुलगा जन्माला आला पण हा मूळ नक्षत्रीय आहे. मग आत्ताच याला आत्ताच याला पाकिट द्यावं वाटतंय. आत्ताच याला नेऊन घालावं लागतंय. मग कोणती आई अशी आपल्या लेकराला असं म्हणलं सहन करीन. भगवंतानं ऐकून घेतलं. आलेत आपल्या घरी सांगायलेत ना ब्राह्मण आहेत. ठीक आहे ऐकलं आणि भगवंतानं त्या पाटावर सांगितलं. बसलेल्या पाटाला भगवंतानं बसलेल्या पाटाला आज्ञा दिली. पाठ हलू लागला. बसल्याला पाठ हलू लागला की ब्राह्मण भाऊ उठले. उठल्याच्या नंतर पुढचा पाठ आला डोक्यात बसला. ब्राह्मण भाऊ पळू लागले. पळत असताना त्याचे सोयरे दायरे संबंधित युवाई सगळे आहेरच घेऊन आले. घाबरले. भीती वाटली. आता काय काय होईल. पळू लागले. बाजा आडवे आले. काय ना आता असं बाजा आडवे आले. ओरडू लागला. मुसळ आलं तोंडा. उरचोर सगळ्यांनी विचार केला. जाऊ दे ना. काय सांगाव ब्राह्मणाचं. त्या काय अवस्था झाली. धोतर काय फजिती झाली. ते देवबाप्पा नव्हते मामल भट होते. राक्षस होता. पळू लागला. पळत असताना काय फजिती झाली महाराज. सगळं नवीन घातलेलं. वर्णन करताना आता प्रमाण दिलं तसं. अण्णांना थोडं प्रमाण बरोबर नाही दिलं. जानव तुटले पंचांग फाटले धोतर गळाले नारायण. काय अवस्था झाली. सोम केल्यावर अवस्था विचलित होत असते. वरचोर भगवान खोड्या करू लागले. वरचोर बगड्याला मारलं.
राजा बगळ्याला का मारलं? खेळत होतो यमुने तटी बक लागला माझे पाठी धरून त्यांची चोंची धरणीवरी आपल्याला. हे सगळे कार्यक्रम लहान अवस्थेत केले. भगवान वरचर मोठे होऊ लागले. जसे जसे मोठे होऊ लागले तसे तसे प्रत्येकीचे घराणे येऊ लागले. अण्णा पहिलीच आलं सोडून दिलं, दुसरीच आलं सोडून दिलं, तिसरीच काढायला मात्र काय केलं बाई? ते घराने सांगू लागली बाई दिवसभर गुरढोर चालले, रात्री झोपलो आणि रात्री झोपल्याच्या नंतर भगवान आले आणि असं केलं बाई. कसं केलं सांगण्यासारखं नाही बाई. असं केलं वेणीची दाढीची गाठ बांधली बाई तुझी या कृष्णे. सकाळ झाली, सकाळ झाल्याच्या नंतर सगळ्या गोकुळातल्या बाया उठल्या. सगळ्या पहिले सगळे काम दीपक महाराज बायाकडे होते. बायाकडे धार काढण्याचं काम. धार धार अजून बी आवाजाची धार तेलाची. त्या धार काढीत होत्या म्हणून धारी. धारे धार. पहाट उठायच्या गवळणी 4ला सडा सारवण. पहिलं तर काम तुमचं ते होतं. येव काना मी तरी नाही कली, येव काना मी दळी नाही एकली दळिता हात लावी वहीन, येव काना मी दळी नाही दळायचं. पहाटे 4ला उठायचं. 4ला उठून बायानं काय काय काम करायचे ध्यानात धरा. पायलीचं दळायचं, पायलीचं मळायचं, दोघांना तळायचं, कुणाला नाही कळायचं. एवढे काम पहाटे होते. सडा सारवण सगळ्या गोष्टी करायच्या. गवळणी पहाटे उठायच्या आणि सगळे काम करायचे. हे जशाला तसे घरात बसलेले. पाहिलं हो तात्या अजून जशाला तसेच जा. झोपले नाही. कवाड उघडा कवाड. आता कवाड एकट्यानं कुठं उघडत आहे? 2 जण उठले गाठ बांधल्यामुळे. दोघांना कडी उघडली. काय म्हणतात ती फजिती. काय झालं काय झालं? कुणी केलं कुणी केलं कुणी केलं? कोणाचं नाव सांगा, कोणाचं नाव सांगा. पण त्याविना हे नाशिक अनु हे दुसरी आहे. त्याच्याशिवाय असं काम करणार कोण नाही. म्हटले काय? म्हटले कृष्णाचं तुमची काही चकमक झालती का? कोठाळकराची जुनी भाषा.
गवळणीला विचारलं तुमचं काय झालं का? म्हणजे हो काल आलता ते. तर त्याला म्हणले घरी कसा येतो तू पाहते मी तुला बांधून टाकते. म्हणले त्याच कृष्णानं तुम्हाला दोघाला बांधून टाकलं. म्हटले आता ही गाठ सोडायची म्हणली तर त्याच्याकडेच जावं लागेल. त्यानं सकाळीच लवकर उठला, आंघोळ बिंघोळ केली, मोठा गण लावला, मोराचा पंख वगैरे लावला आणि बाहेर येऊन बसला. त्या ग्रस्ताला पाठवलं त्यांनी भगवंताला घेऊन या गाठ सोडायला. ते गेला, म्हणलं भगवंता तुम्हाला यावं लागतं, एक काम आहे. भगवंता तुम्हाला आमच्या घरी यावं लागत, एक काम आहे. ते म्हणलं तुम्हाला माहित नाही का, कृष्णा कुणाच्या घरी जाऊ नको, तुला मी ताकीद करते. मला रात्रीच आईने सांगितलं कुणाच्या घरी जायचं नाही. ते म्हणले कृष्णा फार अवघड काम आहे रे, तुला यावंच लागतं. भगवान म्हणले ते कामच इकडं आणा. ते काम गेले, परत सांगितलं वहिनी भगवान इकडे येत नाही, तुम्हालाच जावं लागतं. आता जोड हे उलटा रस्त्यानं. मुलाला काय सांगायची का गोष्ट आहे का काय? आरडा वरडा सगळे जण पाहतात, फटफटिती झाली. भगवंताकडे गेले, दर्शन घेतलं. भगवंतानं पाहिलं, गाठ सुटली. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. असे अनेक प्रकारचे सगळ्या खोड्या केल्या आणि वरचोर खोड्या करू लागला. म्हणजे यशोदा कंटाळली. उद्या जाई गावा संगे घेऊन गोधना, गोधने चारावया जातो सारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गोळणी. सगळ्या संबळाच्या स्वाधीन केलं आणि जड अंतकरणानं म्हणू लागली जवळीच खेळा जवळीच खेळा नका जाऊ दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. तृणाचे लोभे गायी गेल्या दुरी, पाचारी मुरारी. सगळ्यांची नावं घेतली, भागीरथी गंगे यमुने जमुने अशा गायीचे नाव ठेवले. सगळ्या गायी एके ठिकाणी आल्या, काट्याचं कुंपण केलं. सगळ्या गायी एके ठिकाणी बसवल्या, जगल्या गेल्या गायी खाली बसल्या आणि सगळ्या मंडळीने खेळ मांडला.
प्रकारचे खेळ गोपाळ खेळले गोपाळ सर्व थकले खांदी भार पोटी भूक गाय खेळा याचे दुःख झाली आता वेळ म्हणती अना शिदुऱ्या सगळ्यांना आपण आपल्या ज्या काही शिदुऱ्या होत्या त्या आणल्या एके ठाई अन्न हस्ते वाटी नारायण सगळ्यांना वर्तुळाकार बसवला यमुनेच्या तिथे सगळ्यांना एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी ज्ञानेश्वर